नमस्कार. DG योगामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण वॉर्मअप आणि ब्रीदिंग एक्सरसाइज करणार आहोत. हा व्यायाम प्रकार प्रत्यक्ष योगासनाची आसने चालू करण्याअगोदर दररोज करावा, म्हणजे आपले शरीराचे अवयव सांधे मोकळे होतात, आपले शरीर थोडे गरम होते, फुफ्फुसात प्राणवायूचा मुबलक पुरवठा होतो. तो प्राणवायू पुढे हृदयाद्वारे रक्तात आणि रक्ताद्वारे सर्व शरीरात चांगल्या प्रकारे पुरवला जातो. त्यामुळे आसने, प्राणायाम आणि एकंदरीत दिवसाच्या कामाची सुरुवात करण्यास चांगला उत्साह निर्माण होतो. म्हणून हा व्यायाम प्रकार रोज करावा. चला, आता आपण हे वॉर्मअप आणि ब्रीदिंग एक्सरसाइजेस करूया. सगळ्यात प्रथम स्पॉट रनिंग. जागेवरच असे धावायचे आहे. पाय चांगले मागे वरती येऊन टाचा नितंबांना टेकू देत. त्याबरोबर हातांची चक्राकार हालचाल करायची आहे. श्वासालाही त्यामध्ये गुंतवूया. श्वास होई तोपर्यंत असे धावायचे आहे. डीप ब्रीदिंग. प्रथम डाव्या पायाने डावी नाक पुढे चालवून उजवी बंद. श्वास भरत डावा पाय चांगला वरती येऊ दे. गुडघा छातीपर्यंत येऊ दे. श्वास सोडत पाय खाली घ्यायचा आहे. असे 5 वेळा करूया. नंतर उजव्या पायाने हाच प्रकार 5 वेळा करूया. हात खांद्यावरती. श्वास सोडत जंप. हात कोपरात दुमडून त्याची बोटे खांद्यावर ठेवूया. श्वास सोडत जंप करायचा आहे 20 वेळा. श्वास सोडण्यावर फक्त लक्ष. हात वर घेताना त्याचे कोपर चांगले वरती येऊ देत. साईड बेंड. पहिला प्रकार. हात खांद्याच्या रेषेमध्ये ठेवून मागे वळायचे आहे दोन्ही साईडला. डाव्या बाजूने मागे वळत असताना डावा हात मागे जाईल. उजव्या हाताची बोटं छातीजवळ येतील. उजव्या बाजूने मागे वळत असताना उजवा हात मागे जाईल. डाव्या हाताची बोटं छातीजवळ येतील. मागे जाणाऱ्या हात कोपरामध्ये सरळ ठेवूया, पण ताणायचा नाही. त्या हाताची बोटे पाहायचा प्रयत्न करूया. त्यासाठी मानेलाही पीळ घेऊया. प्रत्येक बाजूने 10-10 वेळा हा साईड बेंड करायचा आहे. आता साईड बेंडचा दुसरा प्रकार. पायामध्ये खूप अंतर घ्या. हात वरती. श्वास सोडत डावीकडे जायचं आहे. श्वास भरत सरळ उजवीकडे जायचं आहे. श्वास सोडत खाली. श्वास भरत वरती. हात चांगले जमिनीकडे जाऊ देत. पाय गुडघ्यामध्ये सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक बाजूला 10-10 वेळा साईड बेंड. मानसुद्धा कलती होऊ दे. प्रत्येक बाजूला 10-10 वेळा करायचं आहे. सरळ. फॉरवर्ड बेंड. पायामध्ये अंतर जास्तच राहू दे. पुढे झुकायचं आहे. श्वास भरत डावा हात वरती. उजवा हात डाव्या पायाच्या चवड्याच्या पलीकडे. मानेला सुद्धा पीळ घ्यायचं आहे. असं दोन्ही बाजूने 10-10 वेळा. कमरेपासून वरच्या शरीराला बेंड करूया. हात कोपरामध्ये सरळ राहू दे, पण ताणू नका. सरळ. हाताची बोटं खांद्यावरती ठेवून चक्राकार फिरवणे. प्रथम क्लॉकवाईज. कोपरवरती जाताना श्वास भरा. कोपर खाली जाताना श्वास सोडा. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. आता अँटी क्लॉकवाईज 10-10 वेळा. सरळ. हातांना खांद्यामध्ये झटका देणे. श्वास भरत खांदेवरती घ्यायचे, झटक्यात सोडायचे. 5 वेळा. आणखीन एकदा 5 वेळा हाच प्रकार. श्वास भरत खांदेवरती. श्वास सोडताना झटका द्यायचा आहे. छातीचे स्नायूंना चांगला व्यायाम होतो. हात चक्राकार फिरवायचे आहेत. आता प्रथम डावा हात क्लॉकवाईज. हात कोपरामध्ये सरळ राहू दे, पण ताणू नका. ढिला सोडा. अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. क्लॉकवाईज 5 वेळा. अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. आता उजवा हात घेऊया.
अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. पाय जोडलेलेच राहू देत. आता हात क्रॉस करून घेऊया. हात ढिले राहू देत. आता व्यायाम प्रकार करायचा आहे. पाय जुळवून घ्यायचे आहे. श्वास भरत हात साईडने वर घ्यायचे आहेत आणि डोक्याच्या वर टाळी वाजवायची आहे. त्याचवेळी श्वास सोडायचा आहे. त्याचवेळी पाय ही साईडला घ्यायचे आहेत. हा प्रकार 20 ते 25 वेळा करूया. फार दम लागत असेल तर कमी करायचे आहे. हात वर घेताना कोपरामध्ये सरळ ठेवूया, पण ताणायला नको. मानेचं चक्र क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 3-3 वेळा. खांदे स्थिर राहू देत. पाय जुळवूनच राहू देत. आता मान डावीकडून उजवीकडे घ्यायचे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता मान खालून वरती, खांदे स्थिरच. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता मान डाव्या खांद्याकडून उजव्या खांद्याकडे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. जिभेचा व्यायाम करायचा आहे. त्यासाठी जीभ बाहेर खेचून घ्या. डाव्या दिशेकडून उजव्या दिशेकडे 10-10 वेळा फिरवायचे. आता वर्तुळे करूया जिभेची. जीभ बाहेर काढायचे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज वर्तुळे करूया 10-10 वेळा. तोंडातील स्नायूंना चांगला व्यायाम होतो. स्मरणशक्ती सुधारते. आता जीभ तोंडातल्या तोंडात फिरवायचे. आतल्यात ओठ आणि गालांच्या मागून 5-5 वेळा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. गालांना सुद्धा आतून मसाज होतो. आता तोंड आतल्या आत फुगवून घ्यायचं आहे हवेनं आणि क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज ती हवा 5-5 वेळा फिरवून घ्यायची आहे. मान शक्यतो हलवू नका. सरळ. अग्निसार. पायामध्ये थोडंसं अंतर. हाताच्या तळव्यांनी मांड्यांच्या असा दाब द्यायचा आहे. तिरपे व्हायचा आहे. श्वास बाहेर रोखून धरायचा आहे. पोट आत खेचायचं आहे. ढिले सोडले की आपोआप पुढे जाईल. असं आत बाहेर पोट होऊ दे. सरळ होत श्वास भरा. तिरपे होत श्वास सोडा. बाहेर रोखून धरा आणि पोट आत बाहेर. आत खेचून घ्यायचं आहे. ढिलं सोडलं की आपोआप पुढे जाईल. असे झटके द्यायचे. 3 वेळा हा प्रकार करूया. अग्निसार करत असताना श्वास बाहेर रोखलेल्या स्थितीतच राहू दे. सरळ. आता आपण कटीचक्रासन करायचं आहे. त्यासाठी पायामध्ये अंतर घ्या. हात कमरेवरती. श्वास भरा. श्वास सोडत खाली जायचं आहे. डाव्या बाजूने चक्र चालू. कमरेतून पीळ घेतोय आपण. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 3-3 वेळा. मानेला सुद्धा पीळ घ्या. खाली जाताना श्वास सोडा. वरती येताना श्वास भरा.
क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. वॉर्मअप आणि ब्रीदिंग एक्सरसाइजेसचे हे रहस्य तुम्हाला कसे वाटले? आवडले असल्यास ते डाउनलोड करा आणि त्याप्रमाणे दररोज प्रॅक्टिस करा. साधारण 10 मिनिटाचा हा व्यायाम प्रकार आपल्या सर्व शरीरास पूरक असा आहे. दिवसाची सुरुवात करत असताना हा व्यायाम प्रकार दररोज करत राहा. आपले मित्र, नातेवाईक यांनाही हा व्यायाम प्रकार करण्यास सांगा. धन्यवाद.